नमस्कार. जानकी, सौमित्र आणि सारंगला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात, जानकी ताई, आता आपल्याला काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे. तेव्हा जानकी बोलते, इन्स्पेक्टर साहेब, मी म्हणाले होते ना तुम्हाला, कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय, पण मला समजतच नव्हतं नक्की काय ते. पण आता मात्र शांत बसून चालणार नाही. आता मात्र लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात, पण आपल्याला सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळालं नाही. बघितलत ना, सीसीटीव्ही फुटेज मध्ये लाईट्स गेल्या होत्या. तेव्हा जानकी बोलते, हे सर्व कुणीतरी ठरवून केलंय, पण कुणी केलं असेल ते शोधून काढलंच पाहिजे. इकडे शर्वरीने तर खूप मोठमोठ्याने ओरडायची सुरुवातच केलेली असते, पण जानकीने मात्र तिला गप्प केलेलं असतं. जानकी मोठ्याने बोलते, बस झालं शर्वरी वंश, आजपर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकल्या, पण आता मात्र नाही या. आता मात्र खरंच तुमचा आवाज बंद करा. मी नानांना सांगितलं नाही त्यांचं मृत्यूपत्र बनवायला. मुळात नानांचा खून जो झालाय ना, तो खूनच झालाय. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी अगं तू काय बोलतेस, नानांचा खून झालाय? तेव्हा लगेच जानकी बोलते, हो ऐश्वर्या, हो, नानांचा खून झालाय. ते हे ऐकून ऐश्वर्या मुद्दामून धक्का बसल्यासारखं करते. त्यावेळेला ऐश्वर्या स्वतःशी बोलते, या जानकीला तर समजलंय, या जानकीला तर सगळ्याच गोष्टी कळून चुकल्यात. आता तर काहीच करू शकत नाही आपण. पण काय करू आता? आता जर का या जानकीने खोलवर जाण्याचा विचार केला तर मात्र सगळंच संपलं. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकी कोणालाही न सांगता हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा आलेली असते. ज्या वेळेला जानकी हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा ती तिथल्या रिसेप्शनवरती विचारते, मला एक सांगा, हे तर तुम्ही पुढच्या बाजूचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, पण मागच्या बाजूचं सीसीटीव्ही फुटेज तर असणारच ना. तेव्हा तो रिसेप्शन इथला माणूस बोलतो, हो जानकी वहिनी, तुम्ही अगदी बरोबर बोल, मागच्या बाजूचं सीसीटीव्ही फुटेज आपण चेकच केलं नाही, ते चेक केलं पाहिजे. आणि तेवढ्यात मात्र जानकी आणि तो माणूस ते सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी गेलेले असतात. ते सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना त्यांना खूप मोठा धक्का बसतो. जानकी त्या रिसेप्शनच्या इथल्या माणसाला बोलते, हे बघा, हे जे काही पाहिलं ते फक्त आपल्यातच राहू दे, बाकी कोणालाही कळता कामा नये. त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी तो माणूस बोलतो, तुम्ही काळजी करू नका, पण यांनी असं का केलं असेल, असं करून यांना काय मिळालं? तेव्हा जानकी बोलते, हे जिनी केलंय ना, तिला मी सोडणार नाही. गोड गोड बोलून आमच्याशी असं वागण्याचा प्रयत्न केला का? आता मात्र मीच तिची अशी रवानगी करेन ना की ती स्वतःला सावरू शकणार नाही. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, ऐश्वर्या खूपच बेचैन झालेली असते, कारण जानकी घरामध्ये नसते. ऐश्वर्या सगळ्यांना विचारत असते. त्यावेळेला अवंतिका बोलते, ऐश्वर्या काही झालंय का? ऐश्वर्या तू असा विचार का करतेस? अगं काय झालंय? जानकी वहिनी घरात नाही म्हणून तू एवढी का घाबरलीयस? तेवढ्यात मात्र तिथे जानकी आलेली असते आणि जानकी मोठ्याने बोलते, घाबरायलाच पाहिजे तिने. ती जर का घाबरली नाही तर गोष्टी कशा घडतील? तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी अगं कुठे गेली होतीस तू? अगं मला खूप भीती वाटायला लागली म्हणून मी तुझ्याशी असं वागत होते. तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या अगं बस कर, किती नाटकं करणार आहेस अजून? ऐश्वर्या अगं तुझ्या सगळ्या नाटकांचा पर्दाफाश झालाय, तरी सुद्धा तुला असंच वागायचं आहे का? तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी अगं काय झालंय काय तुला? जानकी तू माझ्याशी असं का वागतेस? तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या बस कर ना, खरंच तुझ्या नाटकांचा कंटाळा आलाय. अगं लाज नाही वाटली तुला हे सर्व करताना? तुला हे असं वागून काय मिळालं ऐश्वर्या? बोल ना, बोल ऐश्वर्या, बोल, मला तुझ्याकडून उत्तर पाहिजे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, मला काही एक ऐकायचं नाही. आता मात्र बस झालं जानकी. जानकी तू माझ्यावरती कसले आरोप करतेस मलाच कळत नाही. तेव्हा जानकी बोलते, खरंच मी तुझ्यावरती कसले आरोप करते हे तुला कळत नाहीये का? तूच जरा विचार कर. ऐश्वर्या हे सर्व का केलंस? तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तू मात्र नानांचा ऑक्सिजन मास्क काढलास. तेव्हा मात्र सारंग मोठ्याने ओरडतो, जानकी वहिनी काय बोलतेस तू? जानकी वहिनी जरा विचार करून बोल, तू ऐश्वर्यांबद्दल बोलतेस. जानकी वहिनी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. असं वागून तुला काय मिळालं जानकी वहिनी? त्यावेळेला जानकी बोलते, बस झालं सारंग भाऊजी,
आजपर्यंत या बाईवरती विश्वास ठेवला, पण या बाईने मात्र माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. कुठे चुकलो ग आम्ही, कुठे चुकलो? नानानी सुद्धा तुला तुझ्या चुकांसकट स्वीकारलं होतं. तू बदलू शकतेस याच्यावरती आमचा विश्वास बसला होता, आणि तू मात्र आमचाच विश्वासघात केला का ऐश्वर्या? का? असं वागून तुला काय मिळालं? तेवढ्यात मात्र शर्वरी बोलते, म्हणजे हे सर्व या ऐश्वर्याने केलं. आणि त्याच वेळेला जानकी उलट्या हाताची सणसणीत कानाखाली शर्वरीच्या लगावते आणि शर्वरीला बोलते, लाज वाटते मला, तुमची लाज. अहो, मुलगी होतात ना तुम्ही नानांची, तरी या ऐश्वर्याला तुम्ही मदत केलीत का? तर या प्रॉपर्टीसाठी. शर्वरी वंश एवढ्या खालच्या थराला जाताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा शर्वरी तांडव करते आणि मोठ्याने बोलते, बस, तुझ्याकडे काय पुरावा आहे ग? नानांची लेक आहे मी, त्यांचाच खून करेन का? काहीही बोलू नकोस आणि माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. आई, ऋषिकेश दादा, आता तरी बोला. तुम्हाला खरंच असं वाटतं का? मान्य आहे, मी खूप मोठा कांगावा करू शकते, भांडू शकते, प्रॉपर्टी मागू शकते, म्हणून काय मी माझ्या वडिलांचा जीव घेईन का? दादा, दादा बोलणार आहे, तुझी बायको काय बोलतीये? तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी, जानकी, अगं तू काय बोलतेस? हे बघ, शर्वरी कशी असली तरी ती नानांचा खून नाही ग. तेव्हा सौमित्र बोलतो, जानकी वहिनी प्लीज, असं तू काहीतरी बोलू नकोस. शर्वरी ताई असं काहीही करणार नाही. तेव्हा सुमित्रा बोलते, जानकी, जानकी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा आजी बोलते, बस, प्रत्येक वेळेला या जानकीला तुम्ही डोक्यावरती बसवून ठेवलंय ना, त्याचेच हे परिणाम आहेत. नानासाहेबांना सुद्धा मी सांगायची, नका नका या पुरीला डोक्यावरती बसू, पण नाही. त्यांनी तर काय मरता मरता मृत्यूपत्र तयार केलं आणि सगळं काही हिच्याच नावावरती करून ठेवलं, आणि परत लिहून सुद्धा ठेवलं की ही कोणाच्याच नावावरती प्रॉपर्टी करू शकत नाही म्हणून. तेव्हा मात्र जानकी बोलते, आजी तुम्ही तर काही बोलूच नका. तुम्ही प्रत्येक वेळेला मला सावत्रच समजत आलात, पण या घरासाठी मी जे जे केलंय ना, ते या तुमच्या सख्या सुना सुद्धा करू शकत नाहीत. जरा विचार करा, मी स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केलेला नाही. प्रत्येक वेळेला स्वतःचा जीव धोक्यात टाकून मी हे सर्व केलंय. तेव्हा सुमित्रा बोलते, जानकी तू अगदी बरोबर बोलतेस, काहीही चुकीचं बोलत नाहीयेस. जानकी, मला एक गोष्ट कळून चुकलीये, तुला काळजी करायची गरज नाही. जानकी प्लीज शांत राहा, तू शांत राहा. त्यावेळेला जानकी बोलते, काय शांत राहू? तुम्हीच सांगा ना, काय शांत राहू? माझ्याकडे पुरावा असताना सुद्धा तुम्ही जर का मलाच या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असाल तर मी काय शांत राहायचं? आई, तुम्हाला तर माहिती आहे तुमची जानकी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही, तरी सुद्धा तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवताय. आई, शर्वरी वंशनीच ऐश्वर्याला मदत केली नानांना मारण्यासाठी. मला खरंच खूप कीव वाटतेय माझी. मी या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला आणि या बाईला या घरात आणलं. या बाईला जर का ह्या घरात आणलं नसतं तर कदाचित माझे नाना जिवंत असते. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, जानकी, जानकी, अगं काय बोलतेस तू? जानकी, तूच तर माझ्यावरती विश्वास दाखवला होतास आणि तूच आता मला तोंडावर पाडतेस. जानकी, तुझा विश्वास होता म्हणून मी या घरात आले, या घरातल्यानं आपलंसं केलं. तेव्हा मात्र जानकी बोलते, हो ना ऐश्वर्या, तीच खूप मोठी चूक झाली ग माझी, की मी तुला सारंग भाऊजींच्या आयुष्यात परत आणलं, रणदिव्यांच्या घरात सून म्हणून आणलं, तुला मान सन्मान दिला सगळ्यांच्या विरोधात जाऊन, पण तू मात्र बरोबर माझा काटा काढलास. तुझ्या गोड गोड बोलण्याला मी फसले आणि मी मात्र माझ्या नानांना कायमचं गमावलं. ऐश्वर्या, जाऊ देत ग, तुझी वृत्तीच ती आहे मी म्हणेन, कारण तू कधीच सुधारू शकत नाहीस. तुला रणदिवे कुटुंबालाच संपवायचं आहे. पण शर्वरी वंश, ज्या वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, तुम्हाला जे जे पाहिजे ते दिलं, त्या वडिलांना मारताना तुमचे हात कसे धजावले नाहीत? सगळेजण शांत झालेले असतात. जानकीचे एक एक शब्द सर्वांच्या कानावरती पडत असतात. अवंतिका बोलते, जानकी वहिनी, तुम्ही जर का हे सर्व सांगताय तर नक्कीच हे सर्व खरं असणार. तेव्हा जानकी बोलते, हो अवंतिका, हो, मला तर आता असं वाटतं तुला सुद्धा मारण्याचा प्रयत्न या ऐश्वर्यानेच केला आणि नंतर सगळ्यांच्या नजरेत महान झाली, तुला जिवंत आणून समोर उभं केलं. तेव्हा सौमित्र बोलतो, जानकी वहिनी, मी तर आधीच या मुलीच्या विरोधात होतो, पण तू शर्वरीताईबद्दल जे बोलतेस ते पटत नाही. त्यावेळेला जानकी बोलते,
सौमित्र भाऊजी, स्वतःचा निर्णय आधी देऊ नका. सौमित्र भाऊजी, शांत राहा, मी तुम्हाला सांगते. आणि ती सीसीटीव्ही फुटेज सर्वांना दाखवते. त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये शर्वरी बाहेर उभी असते आणि ऐश्वर्या आत गेलेली असते. ऐश्वर्या नानांचा मास्क काढणार त्यावेळेला नानांनी डोळे उघडलेले असतात. नाना म्हणत असतात, ऐश्वर्या, ऐश्वर्या तू इथे आलीस? त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, हो म्हाताऱ्या, तुला मारायला आलीय मी, तुझा जीव घ्यायचा आहे मला. त्यावेळेला नाना तिच्या हातापाया पडत असतात. ते म्हणत असतात, ऐश्वर्या ग काय बोलतेस तू? ऐश्वर्या तू तर सुधारलेस ना? तेव्हा ऐश्वर्या बोलते, माय फूट, मी सुधारेन. जोपर्यंत या रणदिव्यांना उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत ही ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील शांत बसणार नाही. आजपर्यंत या रणदिव्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी स्वतःच्या बापाला सुद्धा मी जेलमध्ये पाठवलं. त्याच्या विरोधात मी उभे राहिले. का तर मला रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचंय म्हणून. कळलं का नाना साहेब? त्यावेळेला नाना बोलतात, याचा अर्थ तू फसवलंस आम्हाला, याचा अर्थ तू आमचा विश्वासघात केलास. त्यावेळेला ऐश्वर्या हसते आणि मोठ्याने बोलते, हो केला विश्वासघात, पण आता काय करणार आहात? आणि मीच नाही विश्वासघात केला, ते बघा तुमची लेक सुद्धा बाहेर उभी आहे. ती सगळ्यांवरती लक्ष ठेवते, तिला सुद्धा तुम्ही नको आहात. आणि म्हणूनच आज आम्ही दोघी मिळून तुमचा जीव घेणार आहोत. आणि त्याच वेळेला शर्वरी आतमध्ये आलेली असते आणि शर्वरी बोलते, नाना, नाना जमलं तर तुमच्या या लेकीला माफ करा. काय करणार नाना, पर्यायच नाही ठेवलात ना तुम्ही माझ्या समोर. तुम्ही जर का पर्याय ठेवला असतात तर कदाचित मी असं वागलेच नसते. पण नाना, आता मात्र सगळं काही संपलं, आता मात्र तुम्हाला जावंच लागेल. त्यावेळेला नाना बोलतात, शर्यू, शर्यू अगं काय बोलतेस तू? शर्यू अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, मला कसलाच विचार करायचा नाही. नाना, मी तुमच्याजवळ असं काय मागितलं? फक्त आणि फक्त मला लवकरात लवकर पैसे पाहिजे होते, बाकी काहीही मागितलेलं नाही. पण तुम्ही काय केलं? तुम्ही मात्र सगळ्यांसमोर माझी इज्जत काढलीत. त्या जानकीच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहिलात आणि मला मात्र एकटीला तोंडावर पाडलं. नाना, तुम्हाला असं वागून काय मिळालं? अहो, तुम्ही स्वतःच्या लेकीच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं, पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात. आता नाही नाना, मी तुम्हाला सोडणार नाही. ऐश्वर्या, तू तुझं काम कर. आणि अशा पद्धतीने ऐश्वर्याने नानांच्या तोंडावरील मास्क काढलेला असतो. ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे नानांना खूप त्रास होतो, त्यांना ऑक्सिजन पुरवठाच मिळत नाही. त्यामुळे नानांचा जीव घुसमटायला लागतो आणि शेवटी नानांचा मृत्यू झालेला असतो. हे सर्व बघितल्यानंतर आजी आणि सुमित्रा तर एकदम धक्क्यातच जातात आणि अचानक खाली बसतात. त्यावेळेला जानकी त्यांना सावरत असते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, काय पाप केलं होतं मी की ही असली मुलगी देवाने माझ्या पदरी घातली? काय पाप केलं होतं की हिने माझंच आयुष्य उजाडलं? का शर्वरी, का असं का केलंस तू? शर्यू, अगं नानांना मारलंस तू, स्वतःच्या आईला असं बघताना काहीच कसं वाटत नाही तुला? अगं, तुझ्यासारखी मुलगी कोणाच्याही पदरी मिळायला नको, कोणाच्याही पोटी जन्माला यायला नको. त्यावेळेला ऋषिकेश शर्वरीच्या जवळ जातो आणि शर्वरीच्या सटकन अशी कानाखाली देतो आणि जानकीला बोलतो, जानकी, पोलिसांना बोलव आणि आत्ताच्या आत्ता या मुलीला तू पोलिसांच्या ताब्यात दे. जानकी, ऐश्वर्याकडून तर कसली अपेक्षाच राहिली नाही. त्यावेळेला सारंग ऐश्वर्याचं सटकन थोबाड फोडत बोलतो, ऐश्वर्या, पुन्हा एकदा तुम्ही माझा विश्वासघात केलात. ऐश्वर्या, मनापासून तुमच्यावरती प्रेम केलं, पण तुम्ही मात्र माझ्या पाठीत खंजीर खुपसलात. का ऐश्वर्या, का? असं वागून तुम्हाला काय मिळालं ऐश्वर्या? ऐश्वर्या बोला, मला उत्तर पाहिजे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग गप्प बस, उगाच माझ्याशी शहाणपणा करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि मी जे काही केलं ना ते अगदी योग्य केलं, अगदी बरोबर केलं, काही चुकीचं केलेलं नाही. मला तुझ्यासारख्या माणसाला तर धडाच शिकवायचा होता आणि आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. सगळ्यांना सत्य कळालंय ना तर कळालं. त्यावेळेला शर्वरी बोलते, आई, मी हे सर्व मुद्दामून नाही केलं.
मला नानांना मारायचं नव्हतं आई. मला नानांना मारावं लागलं. आई प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती. आई आई तू असं उगाचच माझ्यावरती चिडू नकोस. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, जानकी जानकी एक गोष्ट कर. या मुलीला आत्ताच्या आता पोलिसांच्या ताब्यात दे. कारण काहीही झालं तरी ही मुलगी मला आपल्या घरात नको आहे. जानकी तुला कळतंय का मी काय बोलले ते? शर्वरी माझ्यासाठी कायमची मेली. तेव्हा मात्र शर्वरी घाबरते आणि बोलते, आई अगं काय बोलतेस तू? आई मुलगी आहे मी तुझी. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, हो आई. त्यावेळेला सुमित्रा बोलते, आहेस ना मुलगी, नानांची सुद्धा मुलगीच होतीस, तरी सुद्धा नानांचा जीव घेतलास, नानांच्या पाठीत खंजीर खुपसलास. ही ऐश्वर्या त्यांचा ऑक्सिजन मास्क काढत असताना तू तिथे हसत होतीस. अगं काय काय एवढं वाईट केलं होतं नानांनी तुझं? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, चुकलं चुकलं माझं. त्यावेळेला अवंतिका बोलते, शर्वरी वंश असं वागून तुम्हाला काय मिळालं? त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी आता मात्र मी तुला सोडणार नाही. तू माझ्या बाबतीत जे करायचं होतंस ते केलं असतंस तर कदाचित मी तुला माफ सुद्धा केलं असतं. पण पण तू माझ्या नानांच्या बाबतीत जे काही वागलीस ना, त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि त्यासाठी मी तुला धडा शिकवणारच. तुझी लायकी मी काढणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते, आता सर्व काही संपलंय. आता मला हा विषय ताणायचा नाही आहे आणि हा विषय आता इथल्या इथे बंद केला तर बरं होईल. त्यावेळेला मात्र तिला काय बोलावं तेच कळत नाही. तिची बोलतीच बंद झालेली असते आणि त्याच वेळेला पोलीस येतात आणि शर्वरी आणि ऐश्वर्याच्या हातात बेड्या ठोकतात. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी सोडणार नाही मी तुला. जानकी आता तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस आणि त्यासाठी मात्र मी तुला शिक्षा करणारच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकी आणि रणदिवे कुटुंब मिळून शर्वरी आणि ऐश्वर्याला कायमचं गजाड पाठवतील? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.